नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रतिमाज रेसिपीमध्ये। आज आपण करणार आहे अंडा बिर्याणी। इथे मी एक मोठं पातेलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं। आता या पाण्यामध्ये आपण थोडे अख्खे गरम मसाले टाकूया। चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ टाकल्यानंतर मी जे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं होतं ते तांदूळ मी आता या पाण्यामध्ये टाकत आहे आणि हे तांदूळ आपण 80% शिजवून घ्यायचे। आता आपण हे तांदूळ शिजायला ठेवून देऊया। आता आपण या बिर्याणीसाठी मसाला बनवून घेऊया। इथं मी एक मोठं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। आता हे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा टाकायचा। हे कांदे चांगले परतून घ्यायचे। हे कांदे चांगले परतले की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टमाटा टाकायचा। टमाटासुद्धा चांगला परतून घ्यायचा। इथे मी हिरवे वाटण बनवण्यासाठी कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक घेतले। त्याचं मी मिक्सरला बारीक वाटण केलं आहे, ते आता आपण याच्यामध्ये टाकूया आणि हे सगळं मिक्स करून घेऊया। मसाले शिजत आहेत तोपर्यंत आपण भात बघूया। भात इथं 80% शिजलेला आहे, त्याला आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे आपण हा सगळा तांदूळ या चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे। आता हे मसाले सगळे शिजलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकूया। अर्धा चमचा हळद टाकायची, अर्धा चमचा धने जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आणि हे सगळं परतून घ्यायचं। आणि आता आपण याच्यामध्ये हे 2 चमचे दही टाकूया आणि हे दहीसुद्धा या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे जो लाल तिखट मसाला आहे घरामध्ये तो सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकून द्या। मी ते 2-3 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे आणि हे सगळं मिक्स करायचं आणि हे मसाले करपू नयेत म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आणि हे चांगलं मिक्स करायचं। आता हा आपला मसाला तयार झालेला आहे। आता आपण या मसाल्यात टाकण्यासाठी अंडी फ्राय करून घेऊया। अंडी फ्राय करण्यासाठी मी एक छोटी कढई घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद टाकायची, अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आणि एक अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आणि आता याच्यामध्ये जे आपण अंडी उकडून घेतली होती ती याच्यामध्ये सोडून द्यायची आणि चांगली फ्राय करून घ्यायची। हा मसाला पण चांगला परतलेला आहे। हा मसाला थोडासा घट्ट आहे, त्याच्यासाठी थोडंसं आपण पाणी टाकूया याच्यामध्ये। थोडं पाणी टाकायचं। आपण जी अंडी फ्राय करून घेतली होती ती आपण याच्यामध्ये टाकून देऊया। आता ही अंडी टाकलेली आहेत आपण, आता त्याच्यावर आपण भात टाकूया। आपण एकच लेअर बनवणार आहे, त्यामुळे याच्यावरती जितका बसेल तितका आपण भात टाकून द्यायचा। असा आपण एक थर द्यायचा याला। हा बारीक चिरलेला पुदिना टाकूया। ही कोथिंबीर टाकायची। हा कांदा मी तेलामध्ये तळलेला आहे, चांगला शिजवून घेतलेला आहे, तो सुद्धा याच्यावरती टाकून द्यायचा, म्हणजे बिर्याणी चांगली लागते। तुम्ही तळला तरी चालेल, शिजवून घेतला तरी चालेल। अशा प्रकारे सगळीकडे असं पसरून टाकायचं हे। आता आपण याच्यावरती कलर टाकूया। इथे मी 2 कलर घेतलेले आहेत, हे असे कलर पसरून टाकायचे। आता याच्यावरती आपण हे तूप टाकायचं थोडं, तुपामुळे बिर्याणीला टेस्ट चांगली येते। याच्यावरती आपण आता ताट झाकून ठेवूया आणि बिर्याणीला दम देण्यासाठी त्याच्यावरती जड वस्तू ठेवूया। आता याच्यावरती जड वस्तू ठेवण्यासाठी मी हा खलबत्ता घेतलेला आहे, तो याच्यावरती ठेवून देते। एक 10 ते 15 मिनिटासाठी ही बिर्याणी आपण शिजायला ठेवून देऊया। गॅसची आज एकदम मंद ठेवायची, बारीक ठेवायची, फास्ट करायची नाही आणि एक 15 मिनिट आपण ही बिर्याणी शिजायला ठेवून देऊ। आता 15 मिनिट झालेले आहेत, आपण बघूया आपली बिर्याणी कशी शिजली ते। बिर्याणीचा वास मस्त येत आहे। आपण बघूया बिर्याणी कशी झाली। हे बघा, हा कलर किती छान आलाय बिर्याणीचा। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा बिर्याणी करून बघा, तुम्हाला आवडेल। रेसिपी जर
तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.